पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेस औषधाला तरी शिल्लक राहिली आहे का असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जातोय. विरोधकांकडून हा प्रश्न विचारला जात असला तरी सुद्धा काँग्रेस महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 50 उमेदवारांना उतरवतंय. 50 उमेदवारांच्या सह काँग्रेस या निवडणुकीला सामोरं जाते. काँग्रेसला सध्या शहरात अध्यक्ष नाही, म्हणजे अध्यक्षाविना सेनापतीविना शहर काँग्रेस झालेली आहे. पण या निवडणुकांची जबाबदारी काँग्रेसनं तरुण नेतृत्वाला दिलेली आहे आणि त्या तरुण नेतृत्वाचं नाव आहे नरेंद्र बनसोडे. नरेंद्र सोबत काँग्रेसची ताकद नेमकी काय आहे, काँग्रेस खरंच औषधाला तरी उरली आहे का, या प्रश्नांची उत्तरं आपण आसपासच्या क्षकिरण या कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत. पहिलाच प्रश्न, काँग्रेस औषधाला तरी उरली आहे का? काँग्रेस औषधाला उरली आहे का नाही हा प्रश्नच येत नाही, कारण काँग्रेस ही सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सर्व क्षेत्रामध्ये आजपर्यंत क्रीडा असो, कला असो, एक उत्तम उपचार ठरलेली पद्धती आहे, जिनी या देशाला एक चांगला विचार दिला. संविधानाच्या माध्यमातून, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून या देशाला एकसंघ ठेवण्याचं काम केलं. संघटनात्मक पडझडी सगळीकडे होत असतात, पण तो विचार, तो वारसा आणि ती देशाप्रतीची त्याग, बलिदानाची भूमिका ही काँग्रेस पक्षामध्ये आहे, होती आणि राहील. आणि त्या विचारधारेवरच या देशाची वाटचाल आजवर सुरू होती. तदनंतरच्या काळात काय झालं हे आपल्याला माहीत आहे. जेव्हा हा विचार सुटला त्यावेळेला कशा पद्धतीने विनाशाची सुरुवात झालेली आहे आपण पाहतो आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराचा थोडासा संघटनात्मक भाग आपण जर पाहिला तर तो लक्ष देऊन सुधारता येईल. पण काँग्रेस ही औषध आहे आणि काँग्रेस हाच उपचार आहे, हे या भारताचं सत्य आहे. खरं तर कधी काळी या महापालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता होती. अनेक वैभवशाली परंपरा काँग्रेसची राहिलेली आहे. काँग्रेस हा सर्वात जुना राष्ट्रीय पक्ष आहे. असं असताना संघटनासुद्धा कमकुवत का झाली? संघटना कमकुवत झाली आहे असं म्हणता येणार नाही. संघटनेने आपापल्या पद्धतीने प्रयत्न केलेले आहेत. ज्या त्या अध्यक्षांनी ज्यांच्या त्यांच्या कार्यकाळात चांगलं काम केलेलं आहे. मुळात झालं काय की 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची स्थापना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये झाली आणि आमच्यामधून बाहेर पडलेला एक मोठा भाग हा शरद पवार साहेबांबरोबर बाहेर पडला, संघटनेतल्या कार्यकर्त्यांचा, नेत्याचा. आणि त्या धक्क्यामुळे बरीचशी काँग्रेसची पडझड झाली. आणि तदनंतरच्या काळामध्ये लोकांच्या सांगण्यातून असं पण आलं, बाकीच्यांच्या बोलण्यातून असं पण आलं की काँग्रेसला अडचणीत आणायचं आणि संपवायचं काम मुख्यत्वे हे भाजप शिवसेने नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसनी केलं. हा इतिहास आहे, हा नाकारता येणार नाही. मग ते पुणे जिल्ह्यामध्ये असो किंवा महाराष्ट्रभरामध्ये असो किंवा राष्ट्रीय पातळीवर पण जेव्हा जेव्हा प्रश्न उपस्थित झाले त्यावेळेला काँग्रेसला काही वेळा कमकुवत करायचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आलेलं आहे. आणि पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा जन्मजिल्हा असल्यामुळे थोडंसं काही प्रमाणामध्ये असंही घडलं की बाबा पवारांच्या जिल्ह्यामध्ये जाऊन आपण काम केल्यानंतर आपल्या जिल्ह्यात आपल्याला त्रास होईल का, या भावनेने सुद्धा काही नेते आलं नाही असं कार्यकर्त्यांकडनं म्हणलं जातं. आणि त्यामुळे संघटनेकडे थोडंसं वरिष्ठ पातळीवरनं दुर्लक्ष झालं. प्राधिकरणासारखी समिती असेल, शासनामध्ये सत्तेमध्ये काँग्रेस सरकार असताना, काँग्रेसचे मुख्यमंत्री असतानाही काही समित्यांचं वाटप झालं नाही. कार्यकर्त्यांना त्याबद्दल थोडीशी दिलगिरी होती, खंत होती आणि बळ देण्यात येत नाही. संघटना पातळीवरनं, प्रशासकीय पातळीवरून ही संघटनेची खंत आहे आणि त्या खंतेतून बरेचसे जण आपापलं राजकीय संधी असेल. नाही, तुम्ही सरळ सरळ हा एक आपण म्हणतो ना की काहीतरी एक उत्तर द्यायचं, तसं असं मला वाटतं की आत्ता इलेक्शनच्या तोंडावरती सुद्धा तुमचे शहराध्यक्ष सोडून जातात. या सगळ्या परिस्थितीमध्ये 50 जागा तुम्ही लढवतायत, किती जागा निवडून येतील? कारण गेल्या 9 वर्षात तर या शहरामध्ये पूर्णपणे भाजपची एक हाती सत्ता आहे. भाजपनं काय काय केलं हे अजित पवारांनी काल अगदी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे. काँग्रेसनं जरी हे असेल तर काँग्रेसला वाढवण्यासाठी वाढू नये म्हणून कधी राष्ट्रवादीच्या लोकांनी सांगितलं नसेल ना. नाही, वाढणं तुमच्या हातात होतं, ती संधी होती तुम्हाला. अगदी बरोबर आहे आणि त्या पद्धतीने प्रयत्न झाले. पण काय होतं की ज्या पद्धतीने भाजपचं सरकार आल्यानंतर द्वेष, दबाव, दडपशाहीचं राजकारण सुरू झालं, नेत्यांना ईडी, IT, CBI या यंत्रणा, शासनाच्या यंत्रणांचा गैरवापर करून त्यांना नामोहरम करण्यात आलं, दाबण्यात आलं. त्या दृष्टिकोनातून
थोडीशी पक्षाची पडझड झाली आणि त्याचाच परिणाम इकडेही झाला. संघटनात्मक वाढ झाली नाही असं नाही. आता ज्यावेळेला आमचे माजी शहराध्यक्ष ते भाजपमध्ये गेले ते आणि त्यानंतर आत्ताचे जे शहराध्यक्ष होते ज्यांनी कार्यकाळ सांभाळला, त्या दरम्यान संघटनेची वाढ ही चांगल्या पद्धतीने सुरुवातीच्या काळामध्ये झाली. नाही असं नाही, संघटना आंदोलनं झाली, कार्यकर्ते निर्माण झाले, प्रत्येक ठिकाणी आमच्या शाखा होत्या. पण तदनंतरच्या काळामध्ये झालं असं की काही संघटनात्मक मतभेद हे या शहरामध्ये देखील आहेत. मी काय नाकारत नाही, आम्ही काय अगदीच सगळेजण प्रामाणिक आणि फार उत्तम आहोत असं नाही. काही त्रुटी काही चुका आमच्याही आहेत ज्या आज कारणीभूत आहेत. पण येणाऱ्या काळामध्ये त्या बदलून या ठिकाणी कसं ताकद निर्माण करता येईल ते बघू. दुसरा प्रश्न तुमचा की 50 उमेदवार आहेत. अतिशय चांगले सामान्य घरातील उमेदवार आम्ही दिलेले आहेत, ज्यांना फार काही मोठी राजकीय पार्श्वभूमी नाही, पण पक्षाचा विचार पक्षाच्या कार्याशी प्रामाणिक आहेत असे लोक आम्ही दिलेत. सामान्य लोक दिलेत, सामान्य गृहिणी दिलेत. त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत, वकील्स आहेत, एक आम्ही काही पुरस्कृत करतो त्यामध्ये रिक्षावाले देखील आहेत, उद्योजक आहेत, त्याच्यामध्ये सर्वसामान्य काम करणारे एक सामाजिक चळवळीतून पुढे आलेले कार्यकर्ते देखील आहेत, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते देखील आहेत. असं सगळ्यांचं एक मिक्स मिलाफ आणि एक चांगलं कॉम्बिनेशन काँग्रेस पक्षाने या पिंपरी चिंचवड शहरामध्ये या उमेदवारीच्या माध्यमातून दिलेलं आहे. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये कप्तान नाहीये तुम्हाला. बघा, आमचा कप्तान आमचा विचार आहे आणि हा विचार तोपर्यंत संपत नाही जोपर्यंत त्याचा अनुयायी त्याचा प्रचारक संपत नाही. त्यामुळं आमचा जो सेनापती आहे, आमचा जो नेता आहे ते राहुल गांधी आहेत, मल्लिकार्जुन खरगे साहेब आहेत, चेनीथला साहेब आहेत, हर्षवर्धन सपकाळ साहेब आहेत, आमचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते बंटी सपकाळ साहेब आहेत. हे सर्वजण नेते आहेत आणि विचार आमचा हा काँग्रेसचा आहे. त्यामुळं आम्हाला नेतेही आहेत आणि विचारही आहे आणि आम्ही त्यांचे अनुयायी देखील या ठिकाणी पण उपस्थित आहोत. काँग्रेस लोकांपासून दूर गेली काँग्रेस लोकांपासून दूर गेली का लोक काँग्रेसपासून दूर गेले? झालं काय की असं काही नाही, लोकही प्रमाणात टक्केवारीमध्ये मतांच्या दृष्टिकोनातून दिसतंय की थोडंफार कमी जास्त झालेलं आहे, पण काँग्रेसवरचा विश्वास हा संपलेला नाही. आता झालं काय की सत्ताधाऱ्यांनी वापरलेली काही इलेक्शन टेक्निक्स असतील, प्रलोभनं असतील, कुणाला वेटीस धरायचं काम असेल, दहशत माजवायचं काम असेल, द्वेषदबावाचं राजकारण असेल, या माध्यमातून मतं जरी त्यांनी मिळवली असतील तरी आज त्यांनी दिलेल्या मतदानाबद्दल नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खंत आहे. आज आपण बघतोय 2 कोटी रोजगारापासून 15 लाखापासून सुरू झालेले आपण शहरातल्या गोष्टींवरती बोलूयात. काल अजित पवारांनी इथं प्रेस घेतली. त्या प्रेसमध्ये थेटपणे अजित पवारांनी पुराव्यानिशी सांगितलं या 9 वर्षामध्ये महापालिका कशी कर्जाच्या खाईत लोटली, कशी दहशत आहे. हे मुद्दे घेऊन राष्ट्रवादी प्रचारामध्ये आता उतरलेली आहे. काँग्रेस आक्रमक कधी होणार? आता किती वेळ आहे? आता तर तुम्हाला माहीत आहे की तुम्ही आता सांगितलं की या शहरामध्ये कशी परिस्थिती आहे. नाही, हे मी नाही सांगितलं. काल अजित पवारांनी त्यांच्या प्रेसमध्ये सांगितले, ते मी तुम्हाला सांगितलं. तुमच्याकडे कुठले मुद्दे आहेत? तुम्ही कुठले मुद्दे घेऊन जाणार? आमच्याकडं मुद्दा हा सर्वसामान्यांच्या हिताचा आहे, DPTPचा आहे, आत्तापर्यंत दिलेल्या फोक आश्वासनाचा आहे, भाजपने केलेल्या भ्रष्टाचाराचा आहे, आत्तापर्यंत त्यांचे लोकप्रतिनिधी असतील, शहरातले जे प्रमुख प्रश्न आहेत, जे बेकायदेशीर किंवा विनापरवाना केलेल्या बांधकामाचा असेल. आता DPTPच्या माध्यमातून आपण बघतो की कशा पद्धतीने नागरिकांना वेटीस धरून घरातून रस्ते काढायचं काम केलं आहे. लोकांच्या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार त्या DPTPमध्ये झाला आहे. लोकांना वेटीस धरून त्यांच्याकडून काही गोष्टी करून त्यांनी नंतर ते बदलवायचं काम देखील केलेलं आहे, असे देखील आरोप होत आहेत. आपण पाहतो की रस्त्यांच्यामध्ये कसा भ्रष्टाचार झाला आहे. काल त्यांनी सांगितलंच, पण हे तर सर्वश्रुत आहे की छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये 1500 कोटी रुपयाचा TDR देण्यापर्यंत झालं. अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात, जातीयवादाच्या विरोधात, दंडेलशाहीच्या विरोधात, या द्वेषदबावाच्या राजकारणाच्या विरोधात काँग्रेसचा लढा आहे आणि या मुद्द्यांवरच काँग्रेस निवडणूक लढणार आहे. पाण्याचा प्रश्न आहे, करदात्या नागरिकांची केलेली फसवणूक आहे, फोक आश्वासनं आहेत. या सर्व मुद्द्यांवर सर्वसामान्यांना सर्व बाजूने सक्षम करण्यासाठी काँग्रेस लढत आहे, लढत राहील. निवडून येतील आमच्या आता आकडेवारी सगळ्यांची आता असं मी स्पष्ट सांगलं की बाबा मी काय भविष्य वर्तवणारा कोणी व्यक्ती नाही, पण आमच्या जागा अधिकाधिक निवडून येतील. आम्ही जे 50 उमेदवार या ठिकाणी लढवत आहोत, आम्हाला निश्चित आहे की त्यामध्ये आम्हाला 50 ते 60% यश मिळेल आणि आमचे 25-30 नगरसेवक निवडून येतील अशी आशा आणि अपेक्षा आम्हाला नागरिकांकडून आहे. 25-30 नगरसेवक निवडून येतील अशी आशा आणि अपेक्षा हे करतात. काँग्रेस
हे औषध आहे आणि काँग्रेस हाच उपचार आहे, हा विश्वाससुद्धा नरेंद्रनं या ठिकाणी बोलताना व्यक्त केलेला आहे. खरंच जर काँग्रेस हे सगळ्या उपचारावरचं औषध असेल तर लोक काँग्रेसला कशा पद्धतीने स्वीकारतील, लोकांची आणि काँग्रेसची तुटलेली जी नाळ आहे ती कशी जोडली जाईल हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळेल. कारण की संघटनात्मक पातळीवरती शहरामध्ये आता काँग्रेसची अवस्था जर पाहिली तर ती दयनीय अशीच म्हणावी लागेल. परंतु नरेंद्रसारखे तरुण जर पुन्हा काँग्रेस या ठिकाणी आपली संख्या जी आहे ती चांगल्या पद्धतीने सभागृहात दिसेल असा विश्वास व्यक्त करतायत, तर हा सुद्धा एक आशावाद म्हणावा. पाहत रहा आसपास.